मी विनोद रैसे, मुक्काम झराप, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथील शेतकरी आहोत. आणि मागील वर्षापासून ही जी नवीन पद्धती आता आलेली आहे, SRT सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान, पुनरुत्पादित तंत्रज्ञान या प्रकाराने मी ह्या धानाची लागवड केलेली आहे. या प्रकारे लागवड करण्यासाठी मला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना कडू आणि तलमले मॅडम यांनी प्रोत्साहित केले. आणि त्यानंतर मी या तंत्रज्ञानाने या धानाचं उत्पादन घेतलेलं आहे. आता शून्य मशागत आणि कमी खर्चात अशी ही या पद्धतीची एक वैशिष्ट्य आहे. मला मागील वर्षी धान चांगला झालेला होता, म्हणून मी यावर्षी याच पद्धतीमध्ये पुन्हा धानाची लागवड केलेली आहे. या लागवडीकरता वेळोवेळी मला कामठी तालुका कृषी विभागाचे आत्मा अंतर्गत नाशिकजी जांभूळकर यांनी वेळोवेळी शेतामध्ये येऊन मार्गदर्शन केले. तण व्यवस्थापन आणि खताचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. फक्त इथे आता कापणी करताना मात्र मजुरांच्या हाताने कापणी करत आहोत. हार्वेस्टर जर इथे आपण फिरवला तर नाल्या जे बाजूला 1 मीटरचं बेड आणि बेडच्या बाजूला 18 इंचाची जी नाली असते ती नाली सपाटीकरण होईल, म्हणून आपण बेड तसाच कायम ठेवून आता यानंतरची गव्हाची लागवड मी करणार आहोत यावर. तर त्याच SRT तंत्रज्ञानाने मी गव्हाची लागवड करणार आहोत. यात जमिनीचा जो मशागतीचा खर्च आहे, तो मशागतीचा खर्च यापुढे आता करावा लागणार नाही. बेड वगैरे तसेच ठेवून फक्त या ज्या नाल्या आहेत त्या नाल्या दुरुस्ती करावी लागतील. परंतु नाल्या यावर्षी माझ्या चांगल्या आहेत, त्यामुळे दुरुस्ती वगैरे करायची काही गरज पडणार नाही असं वाटते. तरी धान चांगलं आहे, तांदळाचं पीक चांगलं झालेलं आहे. रोग किडीपासून याचं संरक्षण झालेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या ज्या जमिनीमध्ये कमी प्रमाणामध्ये का होईना थोडं हे नवीन तंत्रज्ञान अवगत करून या प्रकारे शेती या SRT पद्धतीने शेती करावी. किंवा धान नाही तर जवळपास आपण 3 पिकं या पद्धतीने घेता येते. पेरणीचा जो कालावधी जो उशिरा होतो दुसऱ्या पिकामध्ये जे अंतर पडते ते यामध्ये पडत नाही, कारण जमीन जी तयार करण्याची आपल्याला खर्च येत नाही आणि वेळ पण जात नाही. लगेच आपण दुसरी पिकाची पेरणी करू शकतो. म्हणून म्हणजे आपल्याला 3 पिकं घेता येतील. आणि चौथं पीक आहे हे आपलं तणाचं. तर त्या तणाचं सुद्धा खत म्हणून आपण उपयोग करतो. आणि म्हणून आपल्याला या समोर खताचं सुद्धा खर्च कमी येणार आहे. तरी सर्वांना शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतामध्ये या SRT पद्धतीने थोडाफार तरी तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करावी, ज्यामुळे आपला खर्च कमी होईल आणि उत्पादन चांगलं होईल. शासनाचाही हाच हे आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकरी आनंदी कसा राहील. आता मी आनंदी, माझ्यासोबत तुम्ही पण आनंदी व्हा. नमस्कार. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमला.